दिवसभर काहीच करणार नाही, गप्प एका कोपऱ्यात पडून राहीन आणि म्हणजे मी कर्मापासून मुक्त झालो, असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर या भ्रमाचा श्रीकृष्ण आज पार चक्काचूर करतात. देव स्पष्ट सांगतात की तुम्ही कितीही ठरवलं, अगदी हातपाय बांधून बसलात ना, तरीसुद्धा तुम्ही कर्मापासून सुटू शकत नाही. निसर्गाचे गुण तुम्हाला कर्मामध्ये ओढणारच. अध्याय क्रमांक 3 श्लोक क्रमांक 5 मध्ये श्रीकृष्ण म्हणतात, कोणताही माणूस असा एक क्षणसुद्धा कर्माशिवाय राहूच शकत नाही, कारण सर्व प्राणी निसर्गापासून निर्माण झालेल्या गुणांमुळे म्हणजे विवश होऊन परतंत्र होऊन कर्मामध्ये ओढलेच जातात, कर्म करायला भागच पडतात. आता यामध्ये प्रकृती आणि कर्म यातील अटळ संबंध आपल्याला दिसतो. प्रकृतीचे गुण काय आहेत? म्हणजे तुमचं शरीर हे प्रकृतीचं बनलेलं आहे. श्वास घेणं, हृदय धडकणं, विचार करणं, डोळे मिचकवणं, भूक लागणं, हे सर्व प्रकृतीच्या सत्व, रज, तम या गुणांमुळे सतत चालूच आहेत. तुम्ही शारीरिकदृष्ट्या शांत जरी बसलात ना, तरीसुद्धा तुमचे मन विचार करण्याचे कर्म करतच राहणार आहे. आणि विवशता म्हणजे कर्म म्हणजे जोपर्यंत तुम्ही स्वतःला शरीर मानत आहात, तोपर्यंत प्रकृती तुमच्याकडून जबरदस्तीने काम करून घेणारच आहे. मग जर या कर्मापासून सुटकाच नाही, तर पर्याय काय? पर्याय एकच आहे, प्रकृतीचे गुलाम बनून फालतू वासनांध कर्म करण्यापेक्षा स्वतःच्या कर्माला सत्तेची जोड द्या आणि निष्काम कर्मयोगी बना. आजचा हा श्लोक आपल्याला निष्क्रियतेच्या भ्रमातून बाहेर कसं काढतो बघा. एक म्हणजे अकर्मण्यता. हा भ्रम आहे की मी काही करत नाही, हा फक्त गैरसमजच आहे. तुम्ही आळसामध्ये पडलेले असता तेव्हाही तुम्ही तमोगुणी कर्म करत असता, जे तुमचं नुकसान करत असतं. दुसरं म्हणजे कर्माची दिशा बदला. जेव्हा कर्म करणे हे अनिवार्यच आहे, गरजेचेच आहे, तेव्हा ते उच्च ध्येयासाठी, स्वतःच्या प्रगतीसाठी आणि सत्यासाठी करा ना. आणि तिसरं म्हणजे गुलाम बनवू नका. प्रकृतीच्या आणि वासनांच्या आहारी जाऊन विवश होऊन कर्म करण्यापेक्षा विवेकाचा वापर करून योग्य कर्म निवडा. कर्मापासून पळणं अशक्य आहे, म्हणूनच कर्माचा दर्जा सुधारा. निसर्गाचे गुलाम बनू नका, चेतनेचे मालक बना आणि श्रेष्ठ कर्म करा. आळस फेका, जागे व्हा, विचार करा.